Hello my dear students, welcome all of you. In today's lecture, we are going to discuss objective questions on investment accounting. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग ह्या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह डिस्कस करणार आहोत. ह्याच्या आधी आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगवर रिलेटेड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. पण तुम्हा सर्वांना माहितीच असेल सेमिस्टर 5 ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि त्यामध्ये MCQs विचारले जाणार आहेत. सो एक्झाम ओरिएंटेड स्टडी म्हणजेच काय तर आपल्याला ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. सो ज्या स्टुडंटच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, कन्सेप्ट इज द पॉवर मित्रांनो, लक्षात घ्या. ज्या मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, ज्यांनी मी काही दिवसापूर्वी पाठवलेलं इंट्रोडक्शन लेक्चर ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग व्यवस्थितपणे पुन्हा बघितलं असेल, थोडं रिवाइज केलं असेल, तर डेफिनेटली तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील, तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे आन्सर पटकन सांगता येतील. सो एक्झाम ओरिएंटेड स्टडी तुम्हाला करणं गरजेचं आहे. एक्झामला MCQ येणार आहे, तर आपण MCQचा स्टडी व्यवस्थितपणे करायचा आहे. सो आपण सुरुवात करूया. So our first objective, investment intended to be held for less than 12 months. बघा, according to period of holding there are two types of investment. एक तर long term investment आणि short term investment. So जर पिरियड मोर दॅन 12 मंथ असेल तर त्याला आपण लॉंग टर्म म्हणतो, आणि जर पिरियड लेस दॅन 12 मंथ असेल तर त्याला आपण शॉर्ट टर्म म्हणतो. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज करंट इन्व्हेस्टमेंट. सो मी तुम्हाला जे गरजेचं एक्सप्लेनेशन आहे ते सांगितलेलं आहे. सो आन्सर काय असणार बघा, ॲन्युअल. फर्स्ट ऑप्शन आहे ॲन्युअल, सेकंड ऑप्शन आहे करंट, थर्ड ऑप्शन आहे लॉंग टर्म, फोर्थ ऑप्शन आहे ट्रेड. सो ह्याच्यामधलं करेक्ट आन्सर असणार इन्व्हेस्टमेंट हेल्ड फॉर लेस दॅन 12 मंथ म्हणजेच करंट इन्व्हेस्टमेंट. सो तुम्हाला एक्झामला करंटच्या ऐवजी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असं सुद्धा येऊ शकतं. सो नोट डाऊन करून घ्या, आपला आन्सर आहे करंट इन्व्हेस्टमेंट. तेच समजा जर इथे मोर दॅन 12 मंथ असं दिलं असतं तर आपलं आन्सर काय झालं असतं, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. होप यू अंडरस्टँड. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, फिक्स रिटर्न बिअरिंग इन्व्हेस्टमेंट आर. अशी इन्व्हेस्टमेंट ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला फिक्स रिटर्न मिळतं. सो इक्विटी शेअर्सला काय मिळतं रिटर्नमध्ये, डिव्हिडंड मिळतं, आणि डिव्हिडंड इज डिपेंड ऑन प्रॉफिट. आणि प्रॉफिट जास्त झाला तर जास्त डिव्हिडंड, प्रॉफिट कमी झाला तर कमी डिव्हिडंड. त्यामुळे इक्विटी शेअर्स चे जे रिटर्न असतात हे फिक्स नसतात मित्रांनो, हे व्हेरिएबल असतात. त्यामुळे फर्स्ट इक्विटी शेअर हे आन्सर आपलं नसणार आहे. ज्वेलरी, मशिनरी हे सुद्धा आपला आन्सर नसणार आहे. सो फिक्स रिटर्न बिअरिंग इन्व्हेस्टमेंट असणार आहे डिबेंचर्स. सो डिबेंचर इज अन एक्झाम्पल ऑफ फिक्स रिटर्न बिअरिंग इन्व्हेस्टमेंट. सो सेकंड ऑब्जेक्टिव्हचं आन्सर आहे ऑप्शन बी, डिबेंचर. नेक्स्ट, द रिक्वायरमेंट रिगार्डिंग इन्व्हेस्टमेंट आर स्पेसिफाईड इन. सो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, IMP ऑब्जेक्टिव्ह आहे. इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगशी रिलेटेड ज्या काही रिक्वायरमेंट आहे म्हणजेच रूल्स अँड रेग्युलेशन्स, ते आपण कुठल्या AS म्हणजे काय, अकाउंटिंग स्टँडर्ड. कुठला अकाउंटिंग स्टँडर्ड आपण फॉलो करतो तर ह्याचा आन्सर आहे AS 13. आपण AS 13 हे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करतो. त्यानुसार प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये सगळे रूल्स आपण फॉलो करतो आणि सॉल्व करतो. सो थर्ड ऑब्जेक्टिव्हचा आन्सर आहे सी, AS 13 IMP ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, राईट शेअर्स आर ऑफर्ड इन द रेशो ऑफ. सो जे काही राईट शेअर्स एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डरला मिळतात ते कोणत्या रेशोमध्ये मिळतात तर मित्रांनो त्याचा रेशो असतो
अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ शेअर हेल्ड. मी पुन्हा एकदा सांगतोय, नंबर ऑफ शेअर हेल्ड. 4 ऑप्शन काय आहेत बघा. नंबर ऑफ शेअर हेल्ड, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर, कॉस्ट ऑफ शेअर्स, पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे, ह्याचा आन्सर लगेच आलं पाहिजे. सो तुम्हाला दिलं जातं इन्फॉर्मेशनमध्ये, ज्यांच्याकडे 2 शेअर्स आहेत त्यांना 1 शेअर ह्याज अ राईट शेअर म्हणून मिळणार. सो 2 शेअर आहेत म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ शेअर हेल्ड. सो ऑब्जेक्टिव्ह नंबर 4चा राईट आन्सर असणार आहे ए, नंबर ऑफ शेअर्स हेल्ड. इज इट क्लिअर? नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, द कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट सोल्ड इज टू बी कॅल्क्युलेटेड. सो कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण कशी कॅल्क्युलेट करतो. पहिल्यांदा तुम्हाला माहित असायला पाहिजे कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण कधी कॅल्क्युलेट करतो. मित्रांनो, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण कॅल्क्युलेट करतो ॲट द टाइम ऑफ सेल. जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट सेल करतो त्याच्यानंतर इमिजिएटली ऑन सेम डेट वी हॅव टू कॅल्क्युलेट प्रॉफिट ऑर लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट. सो प्रॉफिट ऑर लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय फॉर्म्युला यूज करतो, प्रॉफिट ऑर लॉस इज इक्वल टू सेल मायनस वेटेड ॲव्हरेज कॉस्ट. बरोबर की नाही. सो कॉस्ट, सेल प्राइस मधून कॉस्ट मायनस केली की आपल्याला प्रॉफिट भेटतो. मग इथे आपल्याला काय विचारलं त्यांनी, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने कुठल्या मेथडनी कॅल्क्युलेट केलं जातं. तर अकॉर्डिंग टू AS 13 आपल्याला कंपल्सरी वेटेड ॲव्हरेज मेथड वापरायची आहे. सो आवर आन्सर विल बी वेटेड ॲव्हरेज. ऑब्जेक्टिव्ह नंबर 5चा आन्सर आहे सी, वेटेड ॲव्हरेज. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 6, the interest up to the date of transaction is paid in addition to the price in case of dash quotation. बघा, जे काय इंटरेस्ट आहे ते इन ॲडिशन एक्स्ट्रा आपल्याला कुठल्या कोटेशन मध्ये द्यायचं असतं. देअर आर 2 टाइप ऑफ कोटेशन, कम इंटरेस्ट प्राइस आणि एक्स इंटरेस्ट प्राइस. तुम्हाला माहिती असेल. बरोबर. कम इंटरेस्ट म्हणजेच काय, त्या कोटेशन प्राइस मध्ये इंटरेस्ट इन्व्हॉल्व असतं. सो ऑब्विसली कम इंटरेस्ट आन्सर नसणार. सो एक्स इंटरेस्ट म्हणजेच काय, त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. सो तुम्हाला एक्स्ट्रा इंटरेस्ट काय करावं लागणार, पेड करावं लागणार. सो याचा आन्सर, करेक्ट आन्सर आहे एक्स इंटरेस्ट. सो सगळ्यांनी लक्षात ठेवा, कम इंटरेस्ट, कम म्हणजे इन्क्लूड, एक्स म्हणजे एक्सक्लूड. सो कोटेशन प्राइस मध्ये इंटरेस्ट इन्क्लूड नसतं. सो ते तुम्हाला एक्स्ट्रा ॲडिशन म्हणजे एक्स्ट्रा पेड करावं लागतं. त्यामुळे एक्स इंटरेस्ट हे आपलं राईट आन्सर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह, द इंटरेस्ट ऑन बॉन्ड इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन. सो इंटरेस्ट ऑन बॉन्ड हे आपण कशावरती कॅल्क्युलेट करतो. सो लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं आहे IMP कन्सेप्ट आहे. इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन नॉमिनल व्हॅल्यू. नॉमिनल व्हॅल्यू इज also called as face value. आलं लक्षात. सो आपण जे इंटरेस्ट आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे फेस व्हॅल्यू वरती. फेस व्हॅल्यूच्या ऐवजी तुम्हाला इथे नॉमिनल व्हॅल्यू असंही तुम्हाला येऊ शकतं. सो नॉमिनल व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू बोथ आर द राईट आन्सर्स. कॉस्ट नाही, नंबर ऑफ बॉन्ड्स नाही, मार्केट व्हॅल्यू सुद्धा नाही. सो जे इंटरेस्ट आहे ते आपण फेस व्हॅल्यू म्हणजेच नॉमिनल व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट करतो. ऑब्जेक्टिव्ह नंबर 8, द कॅरिंग अमाऊंट ऑफ करंट इन्व्हेस्टमेंट इज टू बी व्हॅल्यूड ॲट. करंट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय रे, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. सो कॅरिंग अमाऊंट म्हणजे बॅलन्स शीट. ॲट द एंड आपण इन्व्हेस्टमेंट काय करतो, बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड करतो. बिकॉज इन्व्हेस्टमेंट इज अवर असेट. सो कोणत्या व्हॅल्यूला त्याची रेकॉर्डिंग होणार. सो तुम्ही लक्षात ठेवा, ॲज पर अकॉर्डिंग टू AS 13 लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट अँड शॉर्ट टर्म म्हणजेच करंट इन्व्हेस्टमेंट इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एवर इज लेस किंवा विच एवर इज लोअर. सो इथे ऑप्शन बघूया आपण, फेस व्हॅल्यू, कॉस्ट, मार्केट व्हॅल्यू, लोअर ऑफ कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू. सो राईट आन्सर असणार आहे लोअर ऑफ कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू. सो कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस यांच्यामध्ये कंपॅरिझन करतो आपण आणि त्या दोघांमध्ये जी लोअर असेल ती आपल्या करंट इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू असते. सो लक्षात घ्या, कॅरिंग अमाऊंट ऑफ करंट इन्व्हेस्टमेंट काय असणार, लोअर ऑफ
कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू, किंवा कधी कधी असं येतं कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस, दोघांची मिनिंग सेम आहे. तेच आता समजा असं आलं तुम्हाला एक्झामला कॅरिंग अमाऊंट ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, तर तुमचा आन्सर काय असणार? इन दॅट केस युअर आन्सर विल बी कॉस्ट, बिकॉज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट. सो बघा दोन्ही गोष्टी कन्सेप्ट तुमच्या मी क्लिअर करतोय. करंट इन्व्हेस्टमेंट असेल तर लोअर ऑफ कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू, आणि इथे जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर आपला आन्सर असणार ॲट कॉस्ट. इज इट क्लिअर? चला पुढच्या ऑब्जेक्टिव्ह कडे वळूया आपण. ऑब्जेक्टिव्ह नंबर 9. each side of investment account have dash column of amount. सो अमाऊंटचे किती कॉलम असतात? तर लगेच तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपण लेजर अकाउंट जे इन्व्हेस्टमेंट अकाउंटचं प्रिपेअर करतो किती कॉलम असतात? 3 असतात, बरोबर ना? किती कॉलम असतात? 3. नॉमिनल व्हॅल्यू, इंटरेस्ट साठी एक कॉलम आणि कॉस्ट साठी एक कॉलम. सो नॉमिनल व्हॅल्यू, इंटरेस्ट आणि कॉस्ट. सो टोटल किती कॉलम असतात? 3 कॉलम असतात. ही फारच इझी ऑब्जेक्टिव्ह आहे. इज इट क्लिअर? नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 10. द कॅरिंग अमाऊंट ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इज टू बी शोन ॲट. बघा आलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. मगाशी आपण करंट इन्व्हेस्टमेंट बघितलेलं, आता आलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. सो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची कॅरिंग अमाऊंट कोणत्या व्हॅल्यूला शो केली जाते? ॲट कॉस्ट, मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, पेड अप व्हॅल्यू. सो याचा आन्सर असणार आहे कॉस्ट. सो नोट डाऊन करून घ्या, ॲट कॉस्ट. नेक्स्ट आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. सो हे जे प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन्स इथे आलेले आहेत हे तुम्ही सॉल्व करायचे आहेत ॲज अ होमवर्क म्हणून. ऑब्जेक्टिव्ह नंबर 11, ऑब्जेक्टिव्ह नंबर 12, ऑब्जेक्टिव्ह नंबर 13, ऑब्जेक्टिव्ह नंबर 14. सो हे जे प्रॅक्टिकल आहेत आपण बरेच प्रॉब्लेम इन्व्हेस्टमेंट अकाउंटचे सॉल्व केले आहेत. हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे, आन्सर्स तुम्हाला आले पाहिजे. सो तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे, आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. सो लक्षात घ्या 11, 12, 13, 14 हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेमवर बेस ऑब्जेक्टिव्ह आहेत. ते तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि त्याचा आन्सर काय असणार मला नक्की सांगा. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 15. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आर कॅरीड आउट ॲट. सो ही रिपीट झालेली आहे, ॲट कॉस्ट. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आर कॅरीड आउट ॲट कॉस्ट. पुन्हा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आर कॅरीड ॲट. सो इथे शॉर्ट टर्म, मगाशी करंट इन्व्हेस्टमेंट आलेलं, सो करंटच्या वेळी तुम्हाला शॉर्ट टर्म येऊ शकतं. सो मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आर कॅरीड ॲट कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लेस. So cost or market value whichever is less is the right answer, option C. Objective number 17. Cost of right share is. So right shares जे काय आपण परचेस करतो त्याची कॉस्ट काय केली जाते? ऑब्वियसली कॉस्ट आपण कुठल्या कॉलम मध्ये लिहिणार? कॉस्ट कॉलम मध्ये, बरोबर ना? सो त्याचा आन्सर असणार ॲडेड टू कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. आणि लक्षात घ्या कॉस्ट ऑफ राईट शेअर म्हणजेच आपण शेअर्स काय केलेले आहेत? परचेस केलेले आहेत. सो परचेस केले आहेत म्हणजे ॲडेड. सेल केलेले असतील तर डिडक्टेड. सो इथे जर सेल असं काही लिहिलेलं असतं तर आपलं आन्सर असतं डिडक्टेड. आता असणार आहे ॲडेड टू कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ऑब्जेक्टिव्ह नंबर 18. सेल ऑफ राईट शेअर्स. राईट शेअर्स आपण काय केले? सेल केले. का आन्सर असणार? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट ऑप्शन क्रेडिटेड टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, क्रेडिटेड टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, डेबिटेड टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, नॉट एंटर इन इन्व्हेस्टमेंट अकाउंट, नन ऑफ द अबोव. सो जर आपण राईट शेअर्स आपले सेल करत आहोत तर त्याचा आन्सर असणार क्रेडिटेड टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. जर त्याच्याऐवजी फक्त सेल ऑफ राईट आलं, सेल ऑफ राईट टू आउटसाइडर, तर त्याचा आन्सर असणार नॉट एंटर्ड इन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सो ते म्हणतात सेल ऑफ राईट शेअर्स. जर आपण जे राईट शेअर्स आपल्याला मिळाले आहेत ते राईट शेअर्स आपण सेल करतोय. सो राईट शेअर जेव्हा आपण परचेस करतो ते आपण डेबिट साईडला रेकॉर्ड करतो,
आता आपण राईट शेअर्स सेल करतोय तर ते क्रेडिटेड टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, इन्व्हेस्टमेंट अकाउंटला क्रेडिट होणार, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आलं का लक्षात? पण तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्ह अशी आली सेल ऑफ राईट, सेल ऑफ राईट जो काय आपला राईट आहे, अधिकार आहे, तो आपण सेल केलाय आउटसाइडरला. 60% आपण सबस्क्राईब केलं, 40% आपण सेल केलं. सो तो जो सेल ऑफ राईट आहे तो नॉट एंटर्ड इन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सो शब्द इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. इथे शेअर्स हा वर्ड आलाय त्यामुळे क्रेडिटेड टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. नेक्स्ट, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन्क्लूड. इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट काय काय असते? सो अकॉर्डिंग टू S13 जी काय परचेस प्राइस आहे ती तर असणारच आहे. स्टॅम्प ड्युटी ऍड करायची, ब्रोकरेज ऍड करायचं, ह्याचाच अर्थ आपला आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबोव. सो कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला काय आहे तो मी तुम्हाला इंट्रोडक्शन लेक्चरला सांगितला होता. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू परचेस प्राइस प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस ब्रोकरेज, ह्याचाच अर्थ आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबोव. इज इट क्लिअर? नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट इन इमूवेबल प्रॉपर्टी शोन अंडर. इमूवेबल प्रॉपर्टी अशी प्रॉपर्टी जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकत नाही. सो त्याला म्हणतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. त्याला म्हणतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. इज इट क्लिअर? नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज पेड ऑन द ड्यू डेट टू द. जे काय इंटरेस्ट आहे सिक्युरिटीज वरती, मग सिक्युरिटीमध्ये डिबेंचर असतील, बॉन्ड असतील, इज पेड ऑन ड्यू डेट टू द. कोणाला इंटरेस्ट पेड केलं जातं? सो इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज पेड ऑन ड्यू डेट टू द होल्डर ऑन द ड्यू डेट इररिस्पेक्टिव्ह ऑफ द पिरियड ऑफ होल्डिंग. लक्षात घ्या, ज्याच्याकडे डिबेंचर असणार त्याला इंटरेस्ट दिलं जाणार. मग त्याच्याकडे किती महिने ती इन्व्हेस्टमेंट होती त्यांनी होल्ड करून ठेवलेली ते इम्पॉर्टंट नाहीये. सो लक्षात घ्या, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज पेड ऑन द ड्यू डेट टू द होल्डर ऑन द ड्यू डेट. त्या ड्यू डेटला ज्याच्याकडे डिबेंचर्स असतील त्या होल्डरला इंटरेस्ट दिलं जाणार इररिस्पेक्टिव्ह ऑफ पिरियड ऑफ होल्डिंग. तो IMP ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह नंबर 22, वेन बोनस शेअर आर रिसीव्ह. बघा हे सगळं प्रॅक्टिकल वरच डिपेंड आहे, आन्सर तुम्हाला आलं पाहिजे. जर बोनस शेअर्स आपण रिसीव्ह केले तर काय होणार आहे? फर्स्ट ऑप्शन आहे नॉमिनल व्हॅल्यू इज एंटर इन नॉमिनल व्हॅल्यू कॉलम ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बरोबर आहे. कॉस्ट इज एंटर इन कॉस्ट कॉलम ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. हे बरोबर आहे का रे? मला सांगा, बोनस शेअर म्हणजे असे शेअर्स जे काय असतात, फ्री ऑफ कॉस्ट मिळालेले असतात. सो फ्री ऑफ कॉस्ट असतात म्हणजे कॉस्ट कॉलम मध्ये तर व्हॅल्यू येणारच नाही. बरोबर. सो बी ऑप्शन पूर्णपणे चुकीचा आहे. इग्नोर करून कसं चालेल? बोनस शेअर आपल्याला मिळाले आहेत तर आपली इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे, इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज होणार आहे. सो इग्नोर करून पण चालणार नाही. नन ऑफ द अबोव पण ऑब्विसली नसणार. सो आपलं राईट आन्सर असणार आहे मित्रांनो, नॉमिनल व्हॅल्यू इज एंटर इन नॉमिनल व्हॅल्यू कॉलम ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सो ऑब्जेक्टिव्ह नंबर 22 चा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, बोनस शेअर आर रिसीव्ह, नॉमिनल व्हॅल्यू इज एंटर इन द नॉमिनल व्हॅल्यू कॉलम ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह नंबर 23, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन. सो इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी नेहमी कशावर कॅल्क्युलेट केलं जातं? झालेली ऑब्जेक्टिव्ह आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. फेस व्हॅल्यू. मगाशी मी सांगितलेलं फेस व्हॅल्यू इज ऑल्सो कॉल्ड एज नॉमिनल व्हॅल्यू. कुठली व्हॅल्यू बोलतात? नॉमिनल व्हॅल्यू. बरोबर की नाही? नॉमिनल व्हॅल्यू. सो तुम्हाला जर फेस व्हॅल्यू आन्सर दिलाय तर फेस व्हॅल्यू, जर फेस व्हॅल्यू ऑप्शन्स मध्ये नसेल, नॉमिनल व्हॅल्यू असेल तर नॉमिनल व्हॅल्यू. सो हे तुम्ही लक्षात ठेवा, ही IMP कन्सेप्ट आहे. जे काही इंटरेस्ट आहे ते फेस व्हॅल्यू किंवा नॉमिनल व्हॅल्यू वरती कॅल्क्युलेट केलं जातं. ऑब्जेक्टिव्ह नंबर 24, सिक्युरिटीज कॅन बी परचेस ॲट. सिक्युरिटी कॅन बी परचेस ॲट कम इंटरेस्ट प्राइस. हो, कम इंटरेस्ट प्राइस आपण परचेस करू शकतो. एक्स इंटरेस्ट प्राइस. हो, एक्स इंटरेस्ट प्राइसला पण असतात. आठवा सगळे ट्रान्झॅक्शन, काही ट्रान्झॅक्शन कम इंटरेस्ट असतात, काही ट्रान्झॅक्शन एक्स इंटरेस्ट असतात. सो आपण कम इंटरेस्टलाही परचेस करू शकतो, एक्स इंटरेस्टलाही परचेस करू शकतो.
कॉस्ट प्लस ब्रोकरेज प्लस इंटरेस्ट, हे सुद्धा बरोबर आहे. सो आपला आन्सर बघा इथे झालं एनी ऑफ द अबोव. सो बघा तुमच्याही लक्षात आलं पाहिजे, जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर आहे तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होतो. सिक्युरिटी कॅन बी परचेस ॲट, आन्सर आहे डी ऑप्शन, एनी ऑफ द अबोव. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 25, इक्विटी शेअर्स इज अ. सो इक्विटी शेअर कशाचं एक्झाम्पल आहे, इज फ्लक्च्युएटिंग इन्कम बिअरिंग सिक्युरिटी. सो ऑप्शन बी इज राईट आन्सर. सो तुम्ही मला सांगा फिक्स इन्कम बिअरिंग सिक्युरिटी कुठली, डिबेंचर, बॉन्ड. सो डिबेंचर आणि बॉन्ड ही फिक्स इन्कम आहे. इक्विटी शेअर ही फ्लक्च्युएटिंग, फ्लक्च्युएटिंगच्या ऐवजी व्हेरिएबल हा शब्द सुद्धा येऊ शकतो. सो ही IMP ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. सो लक्षात ठेवा एक्झामला येते, इक्विटी शेअर इज अ फ्लक्च्युएटिंग इन्कम बिअरिंग सिक्युरिटी किंवा व्हेरिएबल इन्कम बिअरिंग सिक्युरिटी. दोघांची व्हेरिएबल फ्लक्च्युएटिंग हॅव सेम मिनिंग. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 26, इंटरेस्ट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द. सो बघा किती वेळा ही ऑब्जेक्टिव्ह रिपीट झाली, ही सुद्धा IMP ऑब्जेक्टिव्ह आहे. सो इंटरेस्ट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ऑप्शन सी, फेस व्हॅल्यू ऑफ द सिक्युरिटी. फेस व्हॅल्यू ऑफ द सिक्युरिटी, फेस व्हॅल्यू इज ऑल्सो कॉल्ड एज नॉमिनल व्हॅल्यू. नेक्स्ट, इंटरेस्ट इज पेड टू द. इंटरेस्ट कोणाला पेड केलं जातं, सो ही पण रिपीट झाली आहे. होल्डर ऑफ द सिक्युरिटी ऑन द ड्यू डेट इरिस्पेक्टिव्ह ऑफ ॲक्च्युअल पिरियड ऑफ होल्डिंग. सो मगाशीच आपली झालेली आहे बघा, इथेच तुम्हाला दाखवतो. हे बघा ऑब्जेक्टिव्ह नंबर 21 आणि ऑब्जेक्टिव्ह नंबर 27 सेम आहे. सो ही पण IMP ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा तुम्ही. इंटरेस्ट इज पेड टू द, कोणाला दिलं जातं, होल्डर ऑफ द सिक्युरिटी ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला ज्याच्याकडे डिबेंचर डिबेंचर असतील त्याला दिले जातं रिस्पेक्टिव्ह ऑफ द ॲक्च्युअल पिरियड ऑफ होल्डिंग. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 28, ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट ऑर लॉस इज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन. हे मी मगाशीच डिस्कस केलेलं. जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट सेल करतो तेव्हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो प्रॉफिट ऑर लॉस. वी हॅव टू कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस by using simple formula sale minus weighted average cost. As per AS 13 आपल्याला weighted average costचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो आपला राईट आन्सर असणार आहे बी, सेल मायनस weighted average cost. इज इट क्लिअर? बाकीचे ऑप्शन सगळे रॉंग आहेत. सो सेल मायनस weighted average cost. सो बी इज द राईट आन्सर. ऑप्शन बी, सेल मायनस weighted average cost. नेक्स्ट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ट्रान्सफर टू. जी काही इन्व्हेस्टमेंट आपण सेल करतो त्याच्यावरती झालेला प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण बरेच सोडवलेले आहेत. सो नक्की तुम्हाला याचा आन्सर यायला पाहिजे. लॉस होऊ द्या किंवा प्रॉफिट होऊ द्या, सो बोथ प्रॉफिट अँड लॉसेस मस्ट बी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओनली. So our right answer is profit and loss account. Objective number 30, dividend on shares accrues on the. So dividend on shares accrues. Accrue म्हणजेच काय रे? Accrue म्हणजेच outstanding. So accrue on the date of declaration is the right answer. बघा इंटरेस्टच्या बाबतीत डिबेंचर वरती इंटरेस्ट भेटतं. सो इंटरेस्टची ड्यू डेट आहे ना फिक्स असते, कळलं का? सो हे ड्यू डेट आणि डेट फिक्स इन ॲडव्हान्स हे डिबेंचरसाठी आहे. पण डिव्हिडंड डिपेंड अपॉन प्रॉफिट. जर कंपनीला चांगला प्रॉफिट झाला तर कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर मीटिंगमध्ये डिक्लेअर करतात की बाबा आपण एवढं डिव्हिडंड देणार. सो जेव्हा डिक्लेरेशन होतं तेव्हाच तुम्हाला डिव्हिडंड भेटणार. जर काही डिक्लेअर नाही केलं तर तुम्हाला डिव्हिडंड भेटणार नाही. सो डिव्हिडंड ऑन शेअर ॲक्रू ऑन द डेट ऑफ डिक्लेरेशन. हे लक्षात घ्या, ही सुद्धा IMP ऑब्जेक्टिव्ह आहे, डेट ऑफ डिक्लेरेशन. ऑब्जेक्टिव्ह नंबर 31 तुम्हाला आलं पाहिजे आन्सर. सो ऑब्जेक्टिव्ह नंबर 31, करंट इन्व्हेस्टमेंट आर व्हॅल्यूड ऑन द क्लोजिंग डेट. करंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. कसे व्हॅल्यूड असतात? कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर. सो कॉस्ट रॉंग आहे, मार्केट व्हॅल्यू रॉंग ऑप्शन आहे. कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू विच एव्हर हायर रॉंग आहे. कॉस्ट ऑफ मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. सो सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर.
सो ऑब्जेक्टिव्ह रिपीट होत आहेत याचा अर्थ लक्षात घ्या, त्या IMP ऑब्जेक्टिव्ह आहे, तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला त्याच ऑब्जेक्टिव्ह दिसणार, त्यामुळे त्या नीट करा. ऑब्जेक्टिव्ह नंबर 32, इश्यू ऑफ बोनस शेअर इज एंटर इन. सो इश्यू ऑफ बोनस शेअर, ज्या वेळेला आपल्याला बोनस शेअर्स मिळतात त्याची एंट्री आपण कुठे रेकॉर्ड करतो, तर आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला करतो, ते पण नॉमिनल व्हॅल्यू मध्ये. नॉमिनल व्हॅल्यू रेकॉर्ड करतो, कॉस्ट कॉलम मध्ये काही व्हॅल्यू येत नाही कारण बोनस शेअर असतात फ्री ऑफ कॉस्ट. सो आपलं राईट आन्सर काय असणार आहे, नॉमिनल व्हॅल्यू कॉलम ऑन डेबिट साइड ऑफ इन्व्हेस्टमेंट. सो मी जे एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही डोक्यात ठेवा. ऑन द बेसिस ऑफ दॅट यू इझिली चूज करेक्ट ऑप्शन, तुम्हाला इझिली करेक्ट ऑप्शन चूज करता येईल. सो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम ऑन डेबिट साइड ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सो तुम्ही सोप्या भाषेत लक्षात घ्या, बोनस शेअर फ्री ऑफ कॉस्ट असतात, त्यामुळे कॉस्ट कॉलम मध्ये कोणतीही व्हॅल्यू रेकॉर्ड होत नाही. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 33, राईट शेअर सबस्क्राईब आर एंटर इन. सो राईट शेअर्स काय केले आहेत, सबस्क्राईब. सबस्क्राईब म्हणजेच काय रे, सबस्क्राईब शब्दाचाच अर्थ असतो, सबस्क्राईब म्हणजे परचेस. सबस्क्राईब म्हणजेच काय, परचेस. सो राईट शेअर्स आपण परचेस केलेले आहेत. सो डेबिट व्हॉट कम्स इन, ह्या रूल प्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये डेबिट साइडला रेकॉर्ड करणार. कुठे रेकॉर्ड करणार, डेबिट साइड. सो आता बघूया आपण आन्सर काय असणार. नॉमिनल व्हॅल्यू कॉलम डेबिट, कॉस्ट इज एंटर इन कॅपिटल कॉलम. सो कॅपिटल कॉलम म्हणजेच कॉस्ट कॉलम, लक्षात ठेवा, डेबिट ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सो बरोबर. राईट शेअर सबस्क्राईब, सबस्क्राईब म्हणजे परचेस. ॲट द टाइम ऑफ परचेस आपण काय रूल फॉलो करतो, डेबिट व्हॉट कम्स इन. सो डेबिट हाच ऑप्शन करेक्ट असणार, पुढे ऑप्शन वाचायची सुद्धा गरज नाही. सो काय आन्सर असणार करेक्ट, ऑप्शन ए, नॉमिनल व्हॅल्यू कॉलम डेबिट, कॉस्ट इज एंटर इन कॅपिटल कॉलम, डेबिट ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ऑब्जेक्टिव्ह नंबर 34, सेल ऑफ राईट शेअर्स. सेल ऑफ राईट शेअर्स इज एंटर इन इन्व्हेस्टमेंट अकाउंट ऑन. सो सेल ऑफ राईट शेअर इज एंटर इन इन्व्हेस्टमेंट अकाउंट ऑन. काय करतात आपण, सेल्स प्रो, इथे एक काम करा, सेल ऑफ राईट शेअर्स आहे ना, हा शेअर्स हा वर्ड इथे नको, सेल ऑफ राईट. जो काय आपण राईट्स सेल करतो तो आपला एक्स्ट्रा इन्कम झाला. सो आपला एक्स्ट्रा इन्कम आपण कुठे रेकॉर्ड करतो, तर सेल प्रोसीड क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लक्षात घ्या, सेल प्रोसीड क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा तुम्ही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, वर्किंग नोट, राईट सेल ऑफ राईट शेअरची वर्किंग नोट बघा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. जे काय सेल ऑफ राईट आहे, राईट शेअर्सच्या बाबतीत दोन कन्सेप्ट आहेत. आपण एकतर सबस्क्राईब करणार आणि जे नको आहेत ते आपण राईट आउटसाइडरला सोल्ड करणार. सो सेल ऑफ राईट इज एंटर इन इन्व्हेस्टमेंट अकाउंट ऑन सेल प्रोसीड क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑब्जेक्टिव्ह नंबर 35, नंबर ऑफ बोनस शेअर इज. सो बोनस शेअर मुळे काय होतं, नंबर ऑफ बोनस शेअर इज इन्क्रीज होल्डिंग डिडक्टेड फ्रॉम कॉस्ट ऑफ अकाउंट ॲडेड टू नॉमिनल व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट, नंबर ऑफ, नन ऑफ द अबोव. सो आता बघा नंबर ऑफ बोनस शेअर्स विचारलंय. सो नंबर ऑफ बोनस शेअर जे काय आपल्याला मिळतात त्यामुळे आपली होल्डिंग काय होते, इन्क्रीज होते. इन्क्रीज होल्डिंग, होल्डिंग काय होते, इन्क्रीज होते. ऑब्जेक्टिव्ह नंबर 36, आता तसं बघायला गेलं तर ॲडेड टू नॉमिनल व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा राईट येणार आहे, पण नंबर ऑफ बोनस शेअर त्यांनी विचारलाय, नंबर विचारलाय, त्यामुळे इन्क्रीज होल्डिंग. पण ए आणि सी दोन्ही पण बऱ्यापैकी सेमच आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑब्जेक्टिव्ह नंबर 36, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट इज डेल्ट विथ. अकाउंटिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट इज डेल्ट विथ AS 13. माहिती आहे की नाही आपल्याला, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट इज डेल्ट विथ बाय AS 13. पण AS 13 हा ऑप्शन नाहीये, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो इथे असलं पाहिजे होतं 14 च्या ऐवजी तुम्ही 13 करा. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. सो इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो लक्षात ठेवा AS 13 प्रमाणे इन्व्हेस्टमेंट अकाउंटचं सगळं कॅल्क्युलेशन होतं.
नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 37, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ऑफ डिबेंचर इन केस ऑफ कम इंटरेस्ट प्राइस. सो कम इंटरेस्ट प्राइसच्या वेळेला आपण कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करतो. तर इंटरेस्ट आपण काय करतो रे, कम म्हणजे काय बघा, कन्सेप्ट क्लिअर असणं किती गरजेचं आहे. कम म्हणजे इन्क्लूड, बरोबर. सो इंटरेस्ट इन्क्लूड आहे. सो इंटरेस्ट आपण आता काय करणार, मायनस करणार. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. कम इंटरेस्ट प्राइस मायनस इंटरेस्ट फॉर एक्सपायर्ड पिरियड. सो जी काय कम इंटरेस्ट प्राइस आहे ती आपण कन्सिडर करणार आणि इंटरेस्ट फॉर एक्सपायर्ड जो काय इंटरेस्ट इन्क्लूड आहे तो मायनस करणार. लक्षात घ्या, कम म्हणजे इन्क्लूड. सो कमच्या वेळेला, कम इंटरेस्ट प्राइसच्या वेळेला इंटरेस्ट मायनस होतं. लॉस ऑन सेल्स ऑफ द इन्व्हेस्टमेंट इज. सो लॉस कधी होतो रे, जेव्हा कॉस्ट जास्त असते सेल प्राइस पेक्षा, बरोबर. लॉस कधी होतो, ज्या वेळेला सेल प्राइस कमी असते आणि कॉस्ट जास्त. समजा 10,000 कॉस्ट होती पण आपण सेल केलं 5,000 ला, याचा अर्थ 5,000 आपल्याला काय झालं, लॉस. सो इथे आन्सर काय असणार आहे, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट मायनस नेट सेल. सो हे पण लक्षात ठेवा, एक्झामला येऊ शकतं. लॉस ऑफ इन्व्हेस्टमेंट कसं कॅल्क्युलेट होणार, सिंपल फॉर्म्युला आहे, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट मायनस नेट सेल. तेच प्रॉफिट आलं तर काय होणार, सेल मायनस वेटेड ॲव्हरेज कॉस्ट. सो दोन्ही लक्षात घ्या, प्रॉफिट आलं तर सेल मायनस वेटेड ॲव्हरेज कॉस्ट. हे कधी असणार, प्रॉफिट झाला तर. लॉस झाला तर उलट होणार, म्हणजेच काय, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट मायनस सेल. इज इट क्लिअर. चला, आता तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल. फार सोपी ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जर तुम्ही नीट सॉल्व्ह केले असतील काही तुम्हाला अडचण येणार नाही. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 39, लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. सो सेल ऑन इन्व्हेस्टमेंट वर आपल्याला लॉस झाला तर लॉसला कुठला बॅलन्स असतो रे, डेबिट बॅलन्स, बरोबर की नाही. लॉसला कुठला बॅलन्स असतो, डेबिट बॅलन्स. सो आपला आन्सर काय असणार आहे, डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा, इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला लॉस लिहितो आपण, तुम्हाला माहित असेल तर. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो आपण बाय प्रॉफिट अँड लॉस. सो बाय म्हणजे काय असतं, डेबिट. सो डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस इज द राईट आन्सर. लॉस आहे ना. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो जो काय लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉसला डेबिट व्हायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटेडला प्रॉफिट येतो. मुलं इथे कन्फ्यूज होतात, कळालं का. आणि क्रेडिटेड टू प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट येतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा कॅल्क्युलेशन बेस आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे, कारण आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. सो ऑब्जेक्टिव्ह नंबर 40, 41 तुम्ही सेल्फ स्टडी करायची आहे. काय डाऊट असेल तर मला नक्की विचारू शकता. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नंबर 42, ऑन सेल ऑफ इक्विटी शेअर द इक्विटी शेअर्स क्रेडिटेड बाय. सो जेव्हा सेल केलं जातं तेव्हा इक्विटी शेअर कोणत्या व्हॅल्यूला क्रेडिट होणार. सो ऑब्विसली सेल केल्यावरती आपण कुठली प्राइस रेकॉर्ड करतो, सेलिंग प्राइस. सो नेट सेलिंग प्राइस इज द राईट आन्सर, सेलिंग प्राइस. सो ज्या वेळेला आपण सेल करतोय तेव्हा सेलिंग प्राइस. बोनस शेअर रिसीव्ह इन्क्रीज. सो ज्या वेळेला आपण बोनस शेअर रिसीव्ह करतो त्यावेळेला नॉमिनल व्हॅल्यू वाढते, लक्षात घ्या. कारण आपण डेबिट करतो ना, बोनस शेअर आपल्याला मिळाले. सो आपली इन्व्हेस्टमेंट वाढली, इफ असेट इन्क्रीज डेबिट देम. सो डेबिट करतो म्हणजे नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर काय होतात, वाढतात. कॉस्टचा तर काय फरक संबंधच नाही आहे, कारण बोनस शेअर फ्री ऑफ कॉस्ट असतात. मार्केट व्हॅल्यूचा पण काही ते संबंध नाही. सो अवर राईट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर हेड. सो बऱ्यापैकी मित्रांनो टोटल 43 ऑब्जेक्टिव्ह MCQs आहे. त्यापैकी एक 5-6 ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिकल आहेत, ते मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले आहेत. म्हणजे अराउंड 35 to 37 ऑब्जेक्टिव्स आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर अप केलेले आहेत. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि मी गॅरंटेड सांगू शकतो तुम्हाला ह्याच्या बाहेरचे कोणतेही ऑब्जेक्टिव्ह विचारले जाणार नाही. सो हे जे काय ऑब्जेक्टिव्ह मी आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत तेच तुम्ही व्यवस्थित गो थ्रू करा. डोक्यात ठेवा, इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग ह्या टॉपिकवरती कुठलाही ऑब्जेक्टिव्ह आले तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क नक्की
मिळणार. सो आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. थँक्यू. बाय.